हॅलो फ्रेंड्स, आज गेले होते मी कापड बाजारामध्ये, आमच्या नगरच्याच कापड बाजारात. आणि हे पहा, हिरव्या बांगड्यांचं इतकं सुंदर सेट तिथं करून ठेवले होते ना. म्हणजे नाही का, हिरवा चुडा वापरतात त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन करून ठेवलं होतं. आणि हे सगळं लोकल मार्केट आहे. इथं पण खूप फिरलो आणि कॉलेजमधले दिवस पण आठवले की कॉलेजमध्ये सारखं तिथंच जाणं होत होतं कापड बाजारात. काही घ्यायचं, चला कापड बाजार, चला कापड बाजारात. आणि ही नगरची फेमस पापड भाजी मस्त, तिथं तर खूप गर्दी होती. आणि हे लक्ष्मी कॉस्मेटिक ज्वेलरीचं, हे लक्ष्मी कॉस्मेटिक्सचं जे शॉप आहे ना, हे इतकं जुनं आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये होते ना त्यावेळेस इथंच कॉस्मेटिक घ्यायचे आणि आत्ता पण इथंच घेते मी, का तर मला हे खूप ट्रस्टेड शॉप वाटतं. खूप छान, ते आपल्याला सजेशन देऊन आपल्या स्किन टोनिंगनुसार प्रोडक्ट देतात. आणि मी इथं डर्माचं कन्सिलर घेतलं होतं आणि जितके MRP आहे त्याच्यावर ते डिस्काउंट पण देतात. सगळे प्रोडक्ट हे ब्रँडेड राहतात आणि आपल्याला जसे पाहिजे ते तसे आपल्याला सेट करून देतात. आणि आपल्या टोननुसार त्यांचं सगळं व्यवस्थित आपल्याला सांगणं पण असतं कसं यूज करायचं. मग इथं मस्तपैकी लिपस्टिक वगैरे खरेदी केल्या आणि त्याच्यानंतर गेलो होतो महावीरच्या चौकामध्ये. आणि तिथं गेल्यावर दुर्गासिंगची लस्सी पिली असं तर होणारच नाही, म्हणून गेलो होतो लस्सी प्यायला. का तर मला इथली लस्सी प्रचंड आवडते, खूप छान असते आणि खूप जुनी लस्सीवाला आहे हा दुर्गासिंग लस्सीवाला, खूप फेमस पण आहे. मग इथं आम्ही सगळेजण मस्तपैकी, मम्मीसोबतच गेलते, मस्तपैकी लस्सी पिऊन घेतली. आणि त्याच्यानंतर बाहेर पाहिलं तर मग होतं टॉयजचं दुकान. मग मम्मीचं काय राहत ना, नातवांना टॉयज नाही घेतल्याशिवाय. मग ती म्हटले नाही, मम्मीचं चाललं होतं मुलं घरीच आहेत, त्यांना टॉयज घेतलेच पाहिजे, म्हणून त्यांना टॉयज घेतल्या. आणि इथून आम्ही घेतला पार्सल वडापाव. खूप गरम वडापाव होता आणि पाऊस पण पडत होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आता घरी जाताना वडापाव घेऊन जाऊ, सगळेजण खातील. आणि हे कसं नगरचं वातावरण झालं, चला